या ठिकाणी शरददादांच्या पाठीमागे जी सुप्त लाट होती का, शरददादा हे सर्वसामान्याचे आमदार होते. अख्ख्या तालुक्यामध्ये सर्व नेते एका बाजूला आणि सर्वसामान्य मतदार एका बाजूला होते आणि सर्वसामान्य मतदार हा शरददादाच्या पाठीमागे उभा होता. आणि शरददादाच 1001% या तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आमदार आहेत आणि इथून पुढची 25 वर्ष शरददादा आमदार राहतील एवढा मी शब्द देतो कार्यकर्त्यांच्या वतीने आणि शरददादांना विजय भाऊ अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा नमस्कार. आज 23/11/2024 रोजी मतदानाचे निकाल जाहीर झाले. 20 तारखेला जे मतदान झालं आणि मतदान रूपी आशीर्वाद शरददादाच्या पाठीमागे तालुक्यातल्या पूर्ण जनतेने उभा केला, त्याबद्दल निमगाव सावा ग्रामस्थांचे, सर्व मतदारांचे शरददादाच्या वतीने आम्ही सर्वजण ऋणी आहोत आणि असेच प्रेम शरददादाच्या पाठीशी हमेशा राहू द्या. आपला माणूस हा जुना माणूस आहे आणि जुन्या माणसाच्याच पाठीमागे सर्व निमगाव सावातील सुप्त जे ज्ञात अज्ञात सर्व मतदारांनी जी ताकद उभी केली, त्याबद्दल सर्व मतदारांचे, सर्व ग्रामस्थांचे निमगाव सावाच्या वतीने आणि पुनश्च एकदा शरददादा विजय होतील आणि झालेतच याबद्दल आमच्या मनात इतकिंचितही खात्री आहे आणि होतीच. आणि जी सुप्त लाट दादांच्या पाठीमागे उभी राहिली त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व निमगाव सावा मतदारांचे आम्ही ऋणात राहणेच पसंत करू. धन्यवाद. या ठिकाणी अजूनही काही कार्यकर्ते आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. सन 2014 ते 2024 आज खऱ्या अर्थानं 2014ची पुनरावृत्ती 2024 या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये झालेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अतिशय अटीतटीचा असणारा जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी 2014-2019 या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं या जुन्नर तालुक्याचं नाव हे महाराष्ट्राच्या विधीपटलात नव्हे तर भारतभर ज्यांनी गाजवलं असे किल्ले शिवनेरीचे शिलेदार, प्रथम पर्यटन तालुका आणि बिबट सफारीचे जनक शरददादा भीमाजी सोनवणे यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये खऱ्या अर्थानं या जुन्नरच्या जनतेची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या प्रेमातून, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचं काम खरं या जुन्नरवासियांनी केलेलं आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये असलेली ही शिवसेना भाजप महायुतीमध्ये असलेली ही मैत्रीपूर्व लढत आणि मैत्रीपूर्व लढतीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खंदे समर्थक असलेले शरददादा सोनवणे यांना खऱ्या अर्थानं या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये जुन्नर तालुक्याच्या जनतेने प्रतिसाद दिलेला आहे, साथ दिलेली आहे. आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन आज महाराष्ट्राच्या पटलावरती शरददादा यांना विजयी उमेदवार आणि या तालुक्याचे आमदार म्हणून या ठिकाणी निवडून दिलेले आहे. आम जनतेचं, जुन्नर तालुक्याच्या जनतेचं मी निमगाव सावा ग्रामस्थांच्या वतीनं शरददादा भीमाजी सोनवणे यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले, आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती नको त्या प्रकारचे आरोप झाले, पण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं आणि जी लेक लाडकी योजना तालुक्यातील नव्हे महाराष्ट्रातील मायबाप जनतेने आमच्या सर्व भगिनींनं हे आमच्या महायुतीवरती खऱ्या अर्थाने विश्वास दाखवून पुन्हा एकदा भरघोस मतांनी महायुतीला निवडून दिल्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्र जनतेचं मी महायुतीचा घटक, भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि दादांच्या भावी काळात या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. माजी आमदार शरददादा सोनवणे यांना अधिक मताने विजय झाल्याचं दिसून येत आहे. खरं तर हा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्धचा जनशक्ती असा हा विजय आहे. हे जे प्रस्थापित होतं आज ऐकायला मिळतं की बऱ्याचशा प्रमाणामध्ये लाखो रुपये त्या धनशक्तीने उधळले, परंतु शरददादांची नाळ ही सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असल्यामुळं सर्वसामान्य जनतेने हा एक धडा प्रस्थापितांना दिलेला आहे आणि शरददादांची कामं आणि सर्वसामान्यांशी असलेलं नातं हे या विजयातून दिसून येतं असं माझं मत आहे. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. शरददादा सोनवणे अधिक मताने विजय झाल्याचं दिसून येत आहे, काय सांगाल? आमच्याकडून प्रथमतः शरददादा सोनवणे यांना विजयाच्या जवळपास हार्दिक शुभेच्छा. परंतु आशाताई बुचके ह्या उमेदवार असताना आम्हाला अपक्ष म्हणून वेळ जनसामान्यांपर्यंत जाण्यासाठी फार कमी वेळ मिळाला.
त्याच्यामुळं आम्ही थोडं पिछाडीवर राहिलो असो, परंतु राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच आपले भविष्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातून भरपूर अशी कामं ताई आपल्या विभागात नक्कीच करतील याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद.